लक्ष्मण हाकेचं डोकं फिरलंय. मला असं वाटतं हा 100% सरकारचा दलाल आहे. आम्ही कृषी मंत्र्याबरोबर 2022 साली 23 साली चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला धनंजय मुंडे, त्यावेळेला कृषी मंत्री धनंजय मुंडे होते आणि आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्र म्हणजे मशीनची खरेदी, मशीनचे बँकेचं कर्ज, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्व कारखान्याचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची गाठ घ्या, वाल्मिक कराडकर ही सगळी कागदपत्र द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने त्यांची पूर्तता करा. आणि नंतर त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली. वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी 8 लाख रुपये एका फाईलबरोबर द्या, मग तुम्हाला आम्ही 40% अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी 85 लोकांनी पनवेलमध्ये त्यांना 8 लाख रुपयाची पूर्तता केली. राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर 4 फेब्रुवारी 2023 रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसया लॉजवर प्रत्येकी 8 लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले. परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना 8 लाख रुपये दिले. 8 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. हा दीड शाना हाके काय म्हणतोय की शेतकऱ्यांकडे एवढे पैसे आले कुठून? आता लक्ष्मण हाकेंना शेतकऱ्याच्या पोटी जन्म झालाय का याचं अगोदर संशोधन करावं लागेल. 1 कोटी पर्यंत असेल तर शेतकरी सुद्धा सधनच असेल ना. कोरडवाहू शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी ते 1 कोटीचं मशीन कशासाठी घेईल? लक्ष्मण हाकेचं डोकं फिरलंय. मला असं वाटतं हा 100% सरकारचा दलाल आहे. सरकारच्याच आधी आशीर्वादानं समाजात विष पेरण्याचं काम करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं ओबीसींचा मसीहा, ओबीसींचा नेता असं बिरदावली घेऊन विनाकारण जातीचं विष किंवा वादाचं त्या ठिकाणी आग लावण्याचं काम हाकेच्या माध्यमातून होतंय. आता माझा 100% विश्वास पटलेला आहे. काल परवा शेतकऱ्यांच्या 1 कोटी रुपयापर्यंतच्या त्या मशीनच्या गोष्टीवर महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे असेल किंवा वाल्मिक कराड असेल, यांनी धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री असताना जो काही घोटाळा त्या ठिकाणी झाला आणि पंढरपूरचे किंवा सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी किंवा काही बारामतीचे शेतकरी महाराष्ट्रासमोर आले आणि त्या मशीनला 40% पर्यंत अनुदान आहे आणि ज्याची किंमत 90 लाख किंवा 1 कोटीच्या जवळ आहे. आता 40%ची जर सबसिडी असेल तर मग 10% वाटप हे ठरलेलं असतं. असं जरी म्हणलं तरी 8 लाख रुपये वाल्मिक कराडच्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांनी घेतले असा आरोप त्या माणसाने केला. त्यांनी प्रत्यक्ष सगळ्या मंत्र्यांची किंवा कराड सहित सगळ्या लोकांच्या बैठकी झाल्या. 180 लोकांनी 8 लाख रुपये त्या ठिकाणी दिले. हा दीड शाना हाके काय म्हणतोय की शेतकऱ्यांकडे एवढे पैसे आले कुठून? आता लक्ष्मण हाकेंना शेतकऱ्याच्या पोटी जन्म झालाय का याचं अगोदर संशोधन करावं लागेल. जर ते मशीन 1 कोटी पर्यंत असेल तर शेतकरी सुद्धा सधनच असेल ना. कोरडवाहू शेतकरी किंवा अल्पभूधारक शेतकरी ते 1 कोटीचं मशीन कशासाठी घेईल? काय संबंध आहे त्याचा? बरं, या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसे आहेत तोच खरेदी कारण त्यालाच त्याचा व्यवसाय वाढवायचा असेल. आता ह्या दीड शाण्या माणसाला अजिबात माहित नाही आणि माझी खात्री पटलीये की असे अतिशहाण्या माणसांनी समाजामध्ये प्रचंड विष पेरलेलं आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी लढा उभा केला होता. ओबीसीचं आरक्षण घटनात्मक आहे आणि घटनात्मक आरक्षणामध्ये तसं कुणाला घुसता येणार नाही, परंतु ज्यांच्या ओबीसी मधून नोंदी आहेत तर त्यांना तर आरक्षण द्यावंच लागेल. भारतीय राज्यघटना तुमच्या माझ्यासाठी आहे. घटना तुम्हाला जशी लागू आहे, मला लागू आहे, तर ह्याला पण लागू आहे आणि ह्याला पण लागू आहे. जर त्यांना त्यांचा नैतिक अधिकार मिळणार असेल आणि मिळवायचा असेल तर तो घटनेनेच मिळेल ना, किंवा सरकारला तशी तरतूद करावी लागेल. मनोज जरांगेंनी कितीही मागणी केली तरी सरकारला द्यायचंय आणि सरकार कुणाचं घेऊन कुणाला देणार नाही. ज्याचा वाटा आहे त्याला तो देतील किंवा दिला पाहिजे. ह्या शहाण्याला 4 पक्ष फिरून आलाय, इकडे तिकडे कुठं डाळ शिजली नाही. मग सरकारमधलेच लाभार्थी जे स्वयंघोषित ओबीसी म्हणून मंत्रीपद घेतात किंवा त्यांना विधान परिषदेची भीक पाहिजे असते, किंवा हाकेला सुद्धा आता विधान परिषदेमध्ये घ्यावं म्हणतोय, नाही नाही मला मंत्रीच पाहिजे म्हणतोय, असा माणूस हा सरकारचा सुपारी फंटर सुपारीबाज नसेल का? कशावर? पण शेवटी सूर्यावर थुंकल्याशिवाय आपल्याला किंमत मिळणार नाही किंवा बोलल्याशिवाय. मग जरांगेंना टार्गेट, जे जरांगे मराठ्यांसोबत धनगरांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा मी आंदोलन करणार आहे, किंवा कमीत कमी समाजाची बाजू मांडणारा मनोज जरांगे सारखा नेता जर पुढाकार घेत असेल, तुमच्याशी संवाद साधत असेल, तुम्ही काय करणार? विष कालवणार. कुणाच्या आशीर्वादाने? आज मुंडेंच्या आशीर्वादाने जर लक्ष्मण हाके बोलणार असेल तर आजपर्यंत बोलत हे त्यांच्याच आशीर्वादाने आलाय. ज्या वाल्मिक कराडच्या मावस भावाकडून आता प्रत्यक्ष खुनामध्ये सुद्धा मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येमध्ये मुंडे साहेबांचं कनेक्शन ते वाल्मिक कराड सोबत आहे, वाल्मिक कराडचं कनेक्शन विष्णू चाटे सोबत आहे, विष्णू चाटे आणि मग ते फड असेल, सांगळे असेल, घोले असेल यांचं कनेक्शन वाल्मिक कराड सोबत आहे. दुर्दैवाने हे सगळे ओबीसी. तर त्या खुन्यांचं समर्थन जर हाके करत असेल आणि अत्यंत म्हणजे निर्घुण पद्धतीनं, अमानुष पद्धतीनं, विकृत पद्धतीनं जर एका सरपंचाची, नागरिकाची, एका संतोष देशमुख नावाच्या व्यक्तीची, जिवंत माणसाची अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या केली, हा हाके त्या हत्याराचं समर्थन करतोय, लाज तरी वाटली पाहिजे. आणि त्याला ओबीसी नेता म्हणून जे जे लोक हाकेचं समर्थन करतात, किती दुर्दैवी. हाकेचं समर्थन करणं म्हणजे हत्येचं समर्थन करण्यासारखं आहे, हे लोकांना कळायला सुद्धा मार्ग नाही. अरे असले कसले ओबीसी नेते? हे मानव मारणारे, अमानुष कृती करणारे, अमानवीय लोक, त्याचं समर्थन हाके करतोय. म्हणजे सगळे अशाच वृत्तीचे आहेत. कोणाला कोण पाठीशी घालतंय? याचा अर्थ बाप बडा ना भैया सबसे बडा रुपये, हे सगळे पैशावर काम करतात. साहेब आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही आम्ही माणूस, शत्रूचं सुद्धा वाईट इतक्या वाईट पद्धतीनं होऊ नये या मतीचा मी आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांची आता अक्कल काढायला निघाले. शेतकऱ्यांची तुम्ही आम्ही पोरं हो, आम्ही कसं काय हाकेचं ऐकून तरी घ्यायचं किंवा समजून तरी घ्यायचं? ह्यांची वेळीच मुस्कटदाबी केली पाहिजे. त्याचं कारण सुद्धा असं आहे, हे विष पेरायला निघालेले सरकारचे पेड कार्यकर्ते. माझं ठाम आता विश्वास झालाय. मला इतके दिवस मी विश्वास ठेवत होतो किंवा मी गप्प होतो, परंतु लक्ष्मण हाके सरकारचा पेड कार्यकर्ता आहे. सरकारच्या सुपारीवरच हा माणूस पुढाकार घेऊन महाराष्ट्रभर फिरतोय. आणि जे जे हाकेचे समर्थक आहेत त्यांच्या डोळ्यावर किंवा कानावर झालर पांघरलेली आहे, त्यांना चांगलं वाईट दिसत नाही. आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही, कुठल्याही आरक्षणाला कोणी धक्का लावू शकत नाही जोपर्यंत भारतीय संविधान आहे. आणि भारतीय संविधानाने सगळ्यांना सगळ्यांचे मूलभूत हक्क अधिकार दिलेत. राज्यकर्त्यांनी ठरवायचे कुणाला काय द्यायचं. सत्तेत बसणारे समाजाच्या नावावर बसतात, सत्तेवर बसल्यानंतर त्यांना समाज आठवत नाही. अन्यथा ओबीसीचं आरक्षण राजकीय रद्द झालं नसतं. बोलताय का कोण ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं आहे का? केंद्रातल्या नेत्यांच्या तोंडात दात
या विषयावर बोलायची आहे का हिंमत राज्याच्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये? यांच्याच नाकर्तेपणामुळे ओबीसीचं आरक्षण रद्द झालंय, विसरू नका. आता भाजपची किंवा सत्ताधाऱ्यांची ओबीसी सेल का गप्प बसले राजकीय आरक्षणाबद्दल? का इम्पेरिकल डेटा देऊन केंद्र सरकार ओबीसीचं आरक्षण परत बहाल करत नाही? याच्यावर ह्या लोकांना बोलायचं नाही. याचं कारणच असं आहे, ह्या सगळ्यांचे हात दगडाखाली अडकलेले, सगळ्यांसोबत हित संबंध आहेत. मंत्रीपद नाही मिळालं की ह्यांना ओबीसीची जात आठवते, कुठल्याही जातीचं. मग मंत्रीपद नाही मिळालं की मराठ्यांवर अन्याय झाला म्हणतात, पालकमंत्रीपद नाही मिळालं की मराठा किंवा ओबीसीवर अन्याय, कुठल्याही जातीवर अन्याय झाला म्हणतात. आणि मंत्रीपद मिळाले, आमदारकी मिळाली, तिकीट मिळालं की मग सगळे आपल्या आपल्या जाती धर्मात शांत गुण्यागोविंदाने बसतात. हा खेळ भयानक आहे. हा खेळ समजून घेतला पाहिजे. समजून घेतला जात नाही म्हणून समाजाचं नुकसान झालंय. पहिलं भारतीय म्हणून तरी जगायला, वागायला आणि बोलायला शिका. सगळ्यांचा सन्मान करा. घटनात्मक पद्धतीनं आदर ठेवून बोलायला शिका. तेवढी अक्कल जर नसेल तर ह्यांना फक्त विष कालवायचंय, हेही लक्षात ठेवा. आणि काही वाचाळवीरांनी हा महाराष्ट्र बदनाम केलाय. आणि वाचाळवीर हकेंपासून बरेच लोक सध्या महाराष्ट्रात सुपाऱ्या घेऊन फिरतात. ह्यांना फक्त प्रत्येक जिल्ह्यात, गावागावात, जाती जातीमध्ये विष कालवायचे आणि वाद लावत फिरायचे. ह्यांना मुंबई पुण्याला तिकडे मोठ्या शहरात राहून ह्यांची घरं भरली त्यांनी. गाव खेड्यामध्ये जो गुन्हे गोविंदाने सगळ्या जाती धर्माचा समाज एकत्र राहतो, त्यांच्या ताटात विष ह्यांना कालवायचे आणि लोक विभागून टाकायचे. हा ह्यांचा राजकीय धंदा आहे. आणि बरोबर इलेक्शन मध्ये हे ऍक्शन मोडवर असतात, सुपाऱ्या घेऊन काम करतात, समाजाचा सत्यानाश करतात. या लोकांपासून सावध राहा. शेतकऱ्यांचा अवमान हक्केनी जर केलेला आहे, याचा 100% मी तर या माध्यमातून जाहीर निषेध करतो. हा सरकारचा माणूस आहे, यांच्यापासून सावध राहा. धन्यवाद. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब आहे, हे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय मल्हार.